महिला दिन डोंगरदऱ्यात महिला दिनापासून वंचित आदिवासी महिलांचा सन्मान। नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त एक प्रेरणादायी उपक्रम राबवण्यात आलेला आहे। डोंगरदऱ्यात राहणाऱ्या आदिवासी आणि गरजू महिलांचा सन्मान करत सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न करण्यात आला। सामाजिक जाणीव असलेल्या ज्योती पगारे यांनी हा उपक्रम राबवला। येवला तालुक्यातील डोंगराळ आणि दुर्गम भागात राहणाऱ्या अनेक आदिवासी महिलांना महिला दिनासारख्या विशेष दिवसांच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याची संधी मिळत नाही। ही बाब लक्षात घेऊन सामाजिक कार्यकर्ते ज्योती पगारे यांनी पुढाकार घेत डोंगरदऱ्यामध्ये जाऊन तेथील कष्टकरी आणि गरजू महिलांचा सन्मान केला आणि यावेळी आदिवासी महिलांना साडी चोळी मिठाई देत त्यांचा सत्कार करण्यात आला। या अनोख्या उपक्रमामुळे महिलांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान दिसून आले। आमच्यासारख्या साध्या महिलांचा कोणी सन्मान करेल असं कधी वाटलं नव्हतं, अशा भावना काही महिलांनी व्यक्त केली। डोंगरदऱ्यात राहणाऱ्या महिलांपर्यंत पोहोचून त्यांचा सन्मान करत महिला दिन साजरा करण्यात आला। आज जागतिक महिला दिन आहे। जगात सर्वत्र जागतिक महिला दिन मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो। आज हे पूर्व भागात खेड्यातील महिला आहे। जागतिक महिला दिन शेतमजूर शेतकाम करणाऱ्या या महिलांबरोबर आम्ही महिला दिन साजरा करायचं ठरवलं। त्यातून छोट्या मुलांना दप्तर, वह्या, पुस्तक, मिठाई वाटप करून महिलांना साड्या देऊन त्यांच्यातच आनंद व्यक्त करायचा आणि जागतिक महिला दिन साजरा करायचा। आज 8 मार्च जागतिक महिला दिन। जागतिक महिला दिनाचे आपण विविध उपक्रम पाहत असतो आणि जागतिक महिला दिनानिमित्त उच्च शिक्षित महिलांचा मोठ्या प्रमाणात सन्मान देखील केला जातो। परंतु आम्ही येवला तालुक्यातील पूर्व भागामध्ये सामाजिक कार्यकर्ते आदरणीय ज्योती पगारे यांच्या समवेत आलेलो आहोत आणि ह्या ठिकाणी आल्यानंतर अक्षरशः मन माझं हेलावून गेलेलं आहे। ह्या भागात जर पाहिलं आपण तर जिकडं पाहावा तिकडं डोंगरदऱ्या आणि ह्या झाडा खोडामध्ये ह्या डोंगरदऱ्यामध्ये राहणारे ह्या पूर्व भागातल्या महिला रोजंदारी करणं, कुठल्याही प्रकारचं शिक्षण नाही। जागतिक महिला दिन काय असतो त्यामुळे आम्हाला समजावून सांगा। आणि ज्यावेळेस त्यांना समजावून सांगितलं त्या 1% ऐकत होते, 1% कान देऊन ऐकत होत्या आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू, त्यांचा हावभाव आणि जे लहान लहान मुलं आहे त्या मुलांना ज्यावेळेस आम्ही शिक्षणाचं महत्त्व पटवून दिलं तर एका मुलाने आम्हाला मुलीने उठून सांगितलं की मी देखील एक चांगली महिला भविष्यामध्ये निर्माण होऊ शकते, असा त्यांनी देखील मनस्वी एक हट्टहास निर्माण केलेला आहे। आणि म्हणून मला या ठिकाणी ज्योती पगारे यांच्या बरोबर आल्यानंतर एक मनाला असा आनंद झाला की जगभरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जरी जागतिक महिला दिन साजरा होत असला परंतु हा त्यांनी घेतलेला सामाजिक उपक्रम हा अतिशय कौतुकास्पद आहे। असे उपक्रम तालुक्यात राबवणं आणि गरजू महिलांपर्यंत पोहोचणं ही देखील काळाची गरज आहे आणि म्हणून या निमित्ताने त्या आल्या, मला देखील खूप आनंद झाला। या जागतिक महिला दिनानिमित्त मी सर्व महिलांना मनपूर्वक अशा शुभेच्छा देतो।